नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. गेल्या वर्षीपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून एक नाही तर 2 लॉटरींची प्रसिद्धीही होणार आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. 2 लॉटरीपैकी म्हाडाच्या मुंबई मंडळाची जी लॉटरी आहे ती कधी येणार आहे याबद्दलचं अपडेट म्हाडाकडून देण्यात आलेलं आहे. तसेच या लॉटरीमध्ये 4,300 पेक्षा जास्त घरेही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची वाट पाहत असाल तर आत्ताच तयारीला लागा. सर्व कागदपत्रे तयार ठेवा, कारण लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ही जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे? ज्या घरांचं बांधकाम चालू आहे आणि अशी घरे लॉटरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे, या घरांचे पैसे म्हाडा या अगोदर 2 ते 3 टप्प्यामध्ये घेत होते. पण आता ते पैसे प्रायव्हेट बिल्डरप्रमाणे वेगवेगळ्या 5 टप्प्यांमध्ये हे पैसे देण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी ही एक आणखी चांगली संधी असणार आहे. विकासकाप्रमाणे म्हाडा कोणकोणत्या टप्प्यावरती किती रक्कम घेणार आहे, तसेच 4,300 ही जी घरे आहेत ही कुठे असणार आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. याबद्दलचं अपडेट हे लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये आलेलं होतं आणि याबद्दलची माहितीही संजीवजी जयस्वाल यांनी वृत्तपत्रांना दिलेली आहे. मुंबई मंडळाच्या घरांना मोठी मागणी असून इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष लागलेले असते. सोडतीत 2025मध्ये खंड पडला आणि सोडत लांबली. पण 2026मध्ये सोडत करण्याचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष संजीवजी जयस्वाल यांनी सांगितला आहे. त्यानुसार मार्चपर्यंत सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करून एप्रिलमध्ये सोडत काढण्याचे निर्देश त्यांनी मंडळाला दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई मंडळ आता कामाला लागले आहे. सर्व विभागीय मंडळाकडून चालू आणि निर्माणाधीन प्रकल्पाची यादी मागवण्यात आली आहे. यानंतर घरांची निश्चिती करून घरांची अंतिम संख्या ठरवण्यात येणार आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 ते 5,000 घरांसाठी सोडत करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. मात्र सोडतीसाठी पुरेशी तयार घरे नसल्याने मंडळाची कोंडी झाली आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी सोडतीत तयार घरांसह निर्माणाधीन घरांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी लोकसत्ताला दिली. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2 लॉटरी काढण्यात येणार आहेत. यापैकी पहिली ही लॉटरी जी आहे त्याबद्दलचं अपडेट आपण पाहत आहोत आणि दुसरी जी लॉटरी आहे मुंबई मंडळामार्फत प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती घरे विकली जाणार आहेत आणि ही घरे 125 घरे असणार आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती, ही घरे कोठे असणार आहेत, त्यांच्या घरांचं क्षेत्रफळ काय असणार आहे, एकूण घरे कोणत्या ठिकाणावरती एकूण किती घरे उपलब्ध आहेत, याबद्दलच्या सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर त्याची लिंकवरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता म्हाडा विकासकाप्रमाणे टप्प्याटप्प्याने घराची रक्कम घेणार. निर्माणाधीन प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश. मुंबई मंडळाच्या घरांना मोठी मागणी असून इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष लागलेले असते. 2025 या वर्षामध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत आली नाही. त्यामुळे आता ही सोडत लांबली आणि 2026मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची जाहिरात ही मार्चमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने मार्चमध्ये मुंबईतील विविध ठिकाणच्या घरांचा सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मंडळ तयारीला लागले आहे. मात्र सोडतीसाठी पुरेशी घरे तयार नसल्याने आता म्हाडाने निर्माणाधीन प्रकल्पाच्या घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी सोडतीत मोठ्या संख्येने निर्माणाधीन प्रकल्प घरांचा समावेश या सोडतीत असणार आहे. या घरांच्या वितरणासाठी धोरणात म्हाडाकडून बदल केले जाणार आहेत. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे विकासकाप्रमाणे विजेत्यांकडून घरांची विक्री किंमत टप्प्याटप्प्याने वसूल केली जाणार आहे. त्यामुळे आगामी सोडतीतील विजेत्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. मात्र हक्काच्या घरात राहण्यास जाण्यासाठी त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे. विक्रोळी कन्नमवार नगर येथे 1300 घरांचे बांधकाम सुरू असून त्यापैकी केवळ
84 घरे तयार आहेत, तर प्रतीक्षा नगरमधील अंदाजे 500, तर गोरेगाव, सिद्धार्थनगर, पत्राचाळ येथील अंदाजे 2500 घरांचे बांधकाम सुरू आहेत. यातील कन्नमवार नगरमधील अंदाजे 1200 घरे 1 ते 1.5 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर पत्राचाळमधील घरेही 2029 मध्ये पूर्ण होणार आहेत. या घरांचा सोडतीत समावेश करण्यासाठी काही बदल करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. या बदलानुसार विकासकाप्रमाणे विजेत्यांकडून घरांची रक्कम वसूल केली जाणार आहे. प्रकल्पातील इमारतीच्या बांधकामांचे टप्पे तयार केले जातील. आता आपण हे टप्पे कसे असणार आहेत आणि घरांचं पेमेंट हे टप्प्याटप्प्याने कसं घेतलं जाणार आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. ते टप्पे पूर्ण झाल्यानंतर निश्चित अशी रक्कम वसूल केली जाणार आहे. म्हणजेच 20 मजली इमारत असल्यास पायापर्यंतचे काम झाल्यास 20% रक्कम, त्यानंतर 7 मजल्यापर्यंत काम झाल्यास पुढील 20% रक्कम, 14 मजल्यापर्यंत काम झाल्यास 20% रक्कम आणि इमारत पूर्ण झाल्यास 20% आणि इमारतीचा निवासी दाखला मिळाल्यानंतरच शेवटची 20% रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये सोडत निघाली तरी विजेत्यांना 2027 ते 2029 पर्यंत घरांच्या ताब्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या नव्या पद्धतीला विजेत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.